आज आपण युनायटेड इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर मंडळाचे आमरण उपोषणासाठी बसलेले आहे. काय मागणी आहे आपल्या, काय उद्देश? आमची मागणी एकच आहे की महावितरणच्या अधिकाऱ्यांनी गुत्तेदारी सोडावी. पगार चालू असताना सुद्धा गुत्तेदारी बाहेर करतात. आमच्यावर उपासमारीची वेळ या अधिकाऱ्यांनी आणलेली आहे. त्यांच्या विरोधामध्ये आम्ही आमरण उपोषणावर बसलो आहोत. काय मागणी आहे? काय काय मागणी आहे? आमच्या 7 मागण्या आहे. त्याच्यापैकी 2 अधिकारी भ्रष्ट अधिकाऱ्यांचं आम्ही हे पण दाखवलेलं आहे की मग त्यांनी किती पिळवणूक केलेली आहे आमची, तरी सुद्धा ते अधिकारी त्याची दाद घेत नाही. त्याच्या विरोधामध्ये आम्ही आंदोलनाला बसलो. आपली मागण्या पूर्ण झाले नाही तर तुमचं पाऊल काय राहील? तुमचं पाऊल एकदम उग्र स्वरूपाचे आंदोलन आम्ही गनिमी काव्याने या ठिकाणी करणार आहोत. त्यांच्या खुर्च्याच काढून घेण्याचं काम या इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर संघटनेच्या वतीने आम्ही करणार आहोत. सर ने जो माहिती दी है कि आप अमरण उपोषण के लिए बैठे हुए हैं, तो क्या वजह है कि अमरण उपोषण के लिए बैठना पड़ रहा है? ये जो है महावितरण के गलिच्छ कारोबार के पूरे अधिकारी नहीं, पर कुछ अधिकारी को जैसे महावितरण की प्रतिमा मलिन हो रही है, उसके खिलाफ हम अमरण उपोषण के लिए बैठे हैं. जो अधिकारी है कुछ ठेकेदारी करते हैं, ग्राहकों को इंसाल्ट करते हैं, जो अधिकारी वर्ग है, कंट्राक्टर वर्ग है, उनकी अड़ोनित करते हैं. उनको अगर पैसे दिए तो काम होता है, पैसे नहीं देंगे तो काम ही नहीं करते. जो भी DDDF योजना है, डेडिकेटेड डिस्ट्रीब्यूशन फैसिलिटी, वो फैसिलिटी के अंडर जो स्कीम है वो ग्राहक पूरा खर्चा करके खुद का काम करता है. पर अधिकारी वर्ग जानबूझ के उसका अड़ाना, उसके पैसे की डिमांड करने का, नहीं तो बोलने का फिजिबिलिटी नहीं है. मेरा आपके माध्यम से प्रशासन और महाराष्ट्र सरकार को एक विनंती है कि ये जो चीज़ चल रही है ये आप तत्काल इसमें ध्यान दीजिए और ये भ्रष्टाचार अधिकारियों को इनको निलंबित कीजिए, जो कि कल होके ग्राहकों को और सबको अच्छी सर्विस मिले. आपका गवर्नमेंट का एम है स्वस्तात सगळ्यांना वीज मिळाली पाहिजे. पर क्या होता है कि इनकी जो मनमानी कारबार है, कारबार की वजह से सब गरीब ग्राहक और जो है इंडस्ट्रियल ग्राहक उनको पिळवणूक करते हैं. जो कि क्या है कि ये आपके पास ये आवाज़ पहुंचाना चाहता हूँ CM साहब, डिप्टी CM साहब, आप इस पे ध्यान दीजिए. ऐसे अधिकारी की वजह से छत्रपति संभाजीनगर की प्रतिभा फलीन हो रही है और ग्राहक बहुत बेचैनी से इंतजार कर रहे हैं. सर आपने निवेदन दिया, आपको कुछ आश्वासन मिला? हमने कंटिन्यू 10 महीने से हम फॉलोअप ले रहे हैं. निवेदन दिया, बैठक दिया, तकरार किया, वरिष्ठों के पास सब दिया. 7 दिन पहले हमने उपोषण करने की उनको तकरार दी थी कि साहब ऐसा ऐसा है, ये भ्रष्ट अधिकारी के खिलाफ कार्रवाई करो. इनके लिए बहुत जगह है. तुम बेंगलुरु नांदेड़ में जगह है, तुम लातूर में जगह है. जो अधिकारी ये 20-25 साल से औरंगाबाद में ठान मार के बैठे, क्योंकि इनकी रोजी रोटी चलती है, 2 नंबर की कमाई मिलती है. कमाई के लिए वो सब जीते हैं. आपका नाम? मैं रोशन पिंपळे, कार्याध्यक्ष युनायटेड इलेक्ट्रिकल मंडळ. काय मागणी आहे सर, काय म्हणणार तुम्ही आमरण उपोषणासाठी बसलेले? प्रमुख मागणी अशी आहे की जे इंजिनियर लोक आहेत 10-20 वर्षापासून इथं आहेत शहरामध्ये, यांच्या बदल्या होत नाही. यांना पाठबळ हे वरिष्ठ अधिकाऱ्यांचं असतं. यांनी फक्त एकच की कुठले असे थोडेफार कॉन्ट्रॅक्टर लोक हाताशी धरून त्यांच्याकडनं पैसा काढायचा आणि त्यांनाच कामं द्यायचे. कस्टमर काय करतो, हे आता 1.3 मध्ये आपण जे कामं करतोय तर ही कामं फक्त आपल्या ओळखीतल्या कॉन्ट्रॅक्टरला द्यायचं आणि त्याच्या माध्यमातून ते कामं करायची. त्याबरोबर आम्ही इथं बसलोय. आता ही जी सगळी मंडळी बसली याचं कारण काय? प्रत्येकाला पोट पाणी, लेकरं बाळ, संसार प्रत्येकाला आहे. मग या अधिकाऱ्यांना पगार भेटत नाही का? त्यांना शासन पगार देत नाही का? पण यांना 2 नंबरचा पैसा मिळतो म्हणून ही त्या लोकांना ही जी कामं हाताशी ज्या लोकांकडे पैसे मिळतात त्यांनाच फक्त कामं द्यायची आणि बाकीच्या लोकांना फिरवायचं. तर हे झाले 9-10 महिने 12 महिन्यापासून या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पाठीमागं लागलोय. ते म्हणजे कायद्यात नाहीये. अरे कायद्यात नाहीये, काय कायद्यात नाहीये? तुम्ही कामं करायचे कायद्यात आहेत का? तुम्ही कामं करायचे कायद्यात का? म्हणजे पाठीमागं राहून तुम्ही हा उद्योग करत असाल. तुम्ही जर त्यांच्यावरती जर अंकुश ठेवला नाही, जर कधी अशी माणसं तुम्ही चौकशी करायला स्वतःहून, पण ते चौकशी करायला तयार नाही आहेत. कारण काय असतो का, अधिकारी हा अधिकाऱ्याला वाचवायचा प्रयत्न करतो. पण याच्यानंतर त्यांना आम्ही सोडणार नाही. ओके, धन्यवाद. आणि आज जे आमरण उपोषणासाठी बसलेले पूर्ण माहिती दिली आहे, आपण काय म्हणतो? याच्यावर भ्रष्ट अधिकाऱ्यावर त्वरित कारवाई करावी JMD साहेबांकडून अशी आम्हाला अपेक्षा आहे. आणि त्या महेश पाटील सर यांना आपल्या पत्रकार बांधवांनी सुद्धा कॉन्टॅक्ट करून विचारलं त्यांचं, पण तरी ते पत्रकार बांधवांशी सुद्धा ते अरेराच्या भाषेनेच बोलले. आणि हे प्रशासन एकमेकाला वाचवण्याच्याच प्रयत्नात बसलेलं आहे. अजून आजपर्यंत म्हणजे आज आता इतका वेळ झाला तरी त्यांनी कोणीच अजून दखल घेतलेली नाही. JMD साहेब ऑफिसला सुद्धा अजून आलेले नाही आहे. तर हे
यांच्यामध्ये जरा थोडीशी शासकीय नोकरीवर असल्याची थोडीशी गुर्मी आहे, तर ती थोडीशी कुठंतरी उतरली पाहिजे असं एक आमचं मागणं आहे. आणि भ्रष्ट अधिकाऱ्यावर कारवाई करून लवकर कारवाई करावी अशी आमची आपलं नाव? इच्छा आहे. मी नवनाथ तेजाळ, युनायटेड इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर संघाचा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष.